तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मूर्तिजापूर शहरातील संत गाडगे महाराज विद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत घेण्यात येणाऱ्या उन्हाळी परीक्षांना सुरुवात झाली आहे। 27 मे ते 14 जून दरम्यान घेण्यात येणाऱ्या BA, BCom व MCom या पदवी व पदव्युत्तर परीक्षेसाठी एकूण 1274 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत। या परीक्षा दरम्यान केंद्र प्रमुख डॉक्टर BM ठाकरे यांच्या नेतृत्वात वरिष्ठ पर्यवेक्षक डॉक्टर अमिता तायडे, स्वप्नील घाटे, केंद्र सहाय्यक तसेच बहिस्थ पर्यवेक्षक म्हणून प्राध्यापक सोनवणे हे परीक्षेचे यशस्वी नियोजन करीत आहेत। परीक्षेदरम्यान यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे भरारी पथकाने भेट देऊन परीक्षा सुरळीत व कॉपी मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विद्यार्थी व केंद्र संचालकांना मार्गदर्शन केले। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह नरेंद्र वाढवणकर, मूर्तिजापूर। या परीक्षा केंद्रावर कोणकोणत्या व्यवस्था आहेत, विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या व्यवस्था केल्या गेल्या? विद्यार्थ्यांसाठी पाण्याची व्यवस्था आहे, फॅनची व्यवस्था आहे, वर्गखोल्या सुरळीत आहे आणि पेपर पण व्यवस्थित चालू आहे, काही प्रॉब्लेम नाही। मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारे संचालित केंद्र, या केंद्रावर कोणकोणत्या शाखेसाठी किती विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत याबद्दल सविस्तर माहिती द्या। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत श्री गाडगे महाराज महाविद्यालय मूर्तिजापूर 1140 इथे 27 मे पासून ते 14 जून पर्यंत परीक्षेचे आयोजन झालेले आहे। याच्यामध्ये BA, BCom व MCom अशा 3 शाखांचे पेपर सुरू आहेत। तर टोटल BA ला 450 विद्यार्थी, BA सेकंड इयरला 350 विद्यार्थी व BA फायनलला 290 विद्यार्थी असे टोटल 1400 विद्यार्थी परीक्षा या सेंटरवर 27 मे पासून ते 14 जून दरम्यान देणार आहे। परीक्षेचा वेळ हा 10:30 ते 1:30 सकाळच्या शिफ्टला आणि दुपारी 2:30 ते 5:30 आहे। याच्यासाठी विद्यापीठाकडून आम्हाला बहिस्थ पर्यवेक्षक म्हणून प्राध्यापक सोनवणे सर हे अमरावतीचे लाभलेले आहेत। पुढील माहिती ते देतील।